तर हे घ्या, आपली परफेक्ट रेड झालेली एकदम सुट्टीमध्ये घेवडा, म्हणजे घेवडामध्ये सुकट टाकून भाजी बनवलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडत आहे का तुम्ही नक्कीच लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे ऍड केले आणि सुकट पण ऍड केलेले आणि भाजी पण ऍड केली, पूर्ण साहित्य मिक्स करून घेतलेले आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. आपल्याला 5-6 मिनिट चला आता टमाटर ऍड करतो ह्याच्यामध्ये आणि मस्त आज भाजी लागणार आहे. खूप दिवसांनी खातोय घेवड्याच्या भाजीने. ही व्हिडिओ माझी पहिलीच आपल्या. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आपल्या घरामध्ये बनवतोय घेवडा, म्हणजे घेवडामध्ये असणार आहे गावरून आणलेली सुकट असणार आहे आणि सुट्टीमध्ये घेवडा बनणार आहे. आज मस्त भाजी बनणार आहे. मी जेव्हा गावाकडे होतो ना, म्हणजे लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये, त्यावेळी मी लागवडी केलेल्या, म्हणजे भेंडी, परत आपली गवार वगैरे, भोपळा वगैरे, त्याच्यामध्ये घेवडा पण लावलेला. घेवडा ही वस्तू अशी आहे ना पदार्थ, ती जूनमध्ये आपण लागवड केली ना तर ती सप्टेंबर ऑक्टोबरला येतात. पण ज्यावेळी मी लागवडी केलेल्या भेंडी वगैरे, भाज्या वगैरे, ज्यावेळी गावी गेलो कोरोनामध्ये, भेंडी वगैरे भरपूर आल्या होत्या. तर तुम्हाला फोटो बघायचे असतील ना तर तुम्ही म्हणजे FB वरती बघू शकता, राजेश पाटे ब्लॉग वरती, FB ला, फेसबुकला पेजवरती. आणि घेवडा एवढा मजबूत येतो ना, कारण एवढा पीक येतो ना 5-6 महिन्यानंतर, की म्हणजे तुम्ही खाऊन तुम्ही परत विकू पण शकता मार्केटला जाऊन. एवढा मोठा पीक आहे घेवड्याचा. तर आज आमच्या घरामध्ये बनतोय स्पेशल, सुट्टीमध्ये घेवडा बनतोय. मस्त भाजी बनणार आहे आणि ही म्हणजे आपल्या गावाकडच्या आठवणी असणार आहे त्या, ज्यावेळी मी कोरोनामध्ये गावी असताना चिक्कर भाज्या खाल्लेल्या घेवड्याच्या आणि भेंडी वगैरे. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण त्यासाठी आपले साहित्य जाणून घेऊया. ह्या ठिकाणी सुकट घेतलेली आहे, ह्या ठिकाणी म्हणजे लसूण घेतलेले आहे, ह्या ठिकाणी ते कांदा घेतलेला आहे, ह्या ठिकाणी टोमॅटो घेतले आणि ह्या ठिकाणी आपण घेवडा घेतलेला बारीक करून, काल जे आणलं होतं मार्केटमधून. तर आज आपल्याला बनवायचं आहे सुकटमध्ये घेवडा, म्हणजे घेवड्याची भाजी बनवायची आहे सुकटमध्ये टाकून. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण आता तेल याच्यामध्ये ऍड करतो कढईमध्ये. तर आपली आता रेसिपीला आपली सुरुवात झालेली आहे आणि तेल आपण ऍड केलेलं आहे. ह्या ठिकाणी पूर्ण आपले मसाले आहेत, हळद वगैरे, मसाले वगैरे, धने वगैरे, मीठ वगैरे, आणि आपल्या रेसिपीला सुरुवात झालेली आहे. मस्त कढईमध्ये आज तेल घेतलेले आहे आणि आपली ह्या साईडला बघतो नेहमी आपण, आपली गुड मॉर्निंग झालेली आहे, लोक आपली कामावर चाललेली आहेत. आणि चला पुढे मग ह्याच्यामध्ये लसूण ऍड करूया. सुरुवातीला आपण गावाकडे बघतो हे मस्त असं भाजी लागते, भरपूर लोक खात असेल. आमच्याकडे नवीन एक रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल. माझा आवडीची भाजी आहे ही, घेवड्यामध्ये सुकट टाकणं. म्हणजे मी जेव्हा लॉकडाऊनला गावाला होतो ना त्यावेळी ह्या चिक्कार भाज्या मी लावलेल्या कोरोनामध्ये गावी. माझ्या जी घरामागे जी पाठी जागा आहे त्या ठिकाणी घेवडा चिक्कार प्रमाणात आला होता. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही FB वर बघू शकता. चला आपण कांदा ऍड करूया याच्यामध्ये आणि कांद्याची मस्त फोडणी लागली आहे. कांदा ऍड करूया. एकदम सोपी रेसिपी आहे गावाकडची. आपण गावाकडे आणि सुट्टीमध्ये खाणं म्हणजे अलगच मजा असते, जी आपल्या पट्ट्यामध्ये कोकणी माणसं आहेत त्यांची ही आवडती भाजी असते. ह्याच्यावरती पण लोक जीवन जगू शकतात ह्या भाज्यांवरती. गावाकडे ह्या भाज्या खाऊन पण लोक दिवस काढतात असं म्हणायला गेलं तर ह्या सीझन मध्ये. आणि एकदा ही भाजी लावली ना घेवड्याची तर यायला वेळ लागतो. आपण जेव्हा जून मध्ये लागवड करतो ना तर येण्यासाठी 4-5 महिने लागतात. आणि जी येते ना भाजी तर तुम्ही मार्केटला पण विकू शकता. ज्यावेळी मी जून मध्ये लागवड केली होती, चिक्कार प्रमाणात भाज्या आल्या होत्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये, 3-4 महिने लागतात. हेच ते घेवडा आहे. आम्ही आमच्या गावाकडे लागवड केली होती कोरोनामध्ये असताना आणि मस्त मार्केटला घेवडा आलेला आहे. कारण ह्याचा लागवड जून मध्ये केली आपण तर सप्टेंबर ऑक्टोबर महिना येतोच. सध्या सर्व ठिकाणी होतं असं म्हणायला गेलं तर, ही मागची लागवड असेल कदाचित. आपण आपल्या रेसिपीला सुरुवात झालेलीच आहे. कांदा ऍड झालेला आहे या ठिकाणी. पुढे आपण टोमॅटो ऍड करूया इकडे. नंतर आपण आपले मसाले ऍड करून आपण मस्त भाजीलाच चांगलं वळण देऊया. चला आता टमाटर ऍड करतो ह्याच्यामध्ये आणि मस्त आज भाजी लागणार आहे. खूप दिवसांनी खातोय घेवड्याच्या भाजीने. ही व्हिडिओ माझी पहिलीच आपल्या ह्या ब्लॉग मध्ये, चॅनल वरती मस्त ब्लॉग बनणार आहे भाजीचा, घेवडा सुकट. चला थोडं लाल वगैरे झालं पाहिजे कांदा वगैरे, तर मस्त भाजी लागते. आणि ह्या ठिकाणी आपण थोडी धुवून घेऊया भाजी इकडे. चालली ना धुवून? हा, बारीक करून एकदम धुवून घेऊया. याच्यामध्ये बी वगैरे असं पण खाल्ले तर मस्त लागतात. हा, परत धुवून घेऊया एकदा सेकंड टाइम. सुकट पण या ठिकाणी आपण थोडी ओली करून ठेवलेली आहे, कारण ती व्यवस्थित म्हणजे याच्यामध्ये शिजली पाहिजे त्यासाठी पाण्यामध्ये.
चला आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ऍड करतोय. 1 चमच हळद घेऊया आणि 1 चमच आपण मसाला घेऊ, आपल्या गावाकडचा मसाला आहे तो कोकणी मसाला. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घेतोय थोडासा, एकदम अर्धा चमच वगैरे. नंतर आपण ह्याच्यामध्ये घेतोय धनिया बडीशेप पावडर घेतो ह्याच्यामध्ये. आम्ही पावडर वाटूनच होतो घरामध्ये आपल्या. आणि चवीप्रमाणे आपण मीठ घेऊया. आणि मस्त आता मसाले ऍड झालेले आहेत फोडणीमध्ये तेलाच्या. आणि कांदा टमाटरची फोडणी आहे, त्याच्यामध्ये लसूण पण ऍड केलेली आहे. चला नंतर आपण ह्याच्यामध्ये काय करूया, ऍड सुकट करूया ना. नंतर गावाकडून जी आमच्या इंदापूरमध्ये ती सुकट भेटते ती गावाकडून आणतो आम्ही. मस्त सुकट आहे एकदम. आणि विरार शहरामध्ये पण भेटतात, स्टेशनला जो मार्केट आहे विरार पूर्वेला, त्या ठिकाणी पण सुकट भेटतो. इकडच्या महिला आहेत विरारमध्ये राहणाऱ्या गावाकडच्या, त्या पण ह्या ठिकाणी मार्केटला सुकट मस्त असते. पण त्याला एकदम लाल करून घ्यायचं आहे फोडणी वगैरे, एकदम मस्त झालेलं आहे. आणि गावाकडची आठवण आली आता असं म्हणायला गेलं तर. खूप काही मजा केली होती लॉकडाऊनला ह्या भाजीकडे बघून बघतोय तर. कारण जी लागवड केली होतं का, म्हणजे भेंडी वगैरे, भोपळा वगैरे, गवार, काही भाज्या म्हणजे आल्या नाहीत. पण भेंडी आणि घेवडा चिका प्रमाणात आला होता. आणि ऍक्च्युली मला तर आम्ही एक पण भाजी विकत आणली नव्हती 7-8 महिने गावाकडे लॉकडाऊनला असताना. चला आता आपण ह्याच्यामध्ये सुकट ऍड करतोय. आणि सुकट ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया पूर्ण. आणि पुढे मग लास्टचा ह्याच्यामध्ये घेवड्याची भाजी असणार, जी बारीक करून घेतलेली आहे. सुकट ऍड केलेली आहे, गावाकडची सुकट आहे मस्त. नक्कीच तुम्ही पण खात असाल. आणि ज्यांना ही भाजी आवडत असेल ना, त्यांनी नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आज तुम्हाला गावाकडची रेसिपी बघायला भेटणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. थोडी आता भाजी ऍड करायची आहे, एकदम गरम करून घ्यायची आहे. सुकट आहे ती म्हणजे एकदम पूर्ण मसाला ऍड झाले त्याच्यामध्ये. चला आता आपण शेवटचं आपल्याकडे भाजी राहिली ते आपण याच्यामध्ये ऍड करतो, मिक्स करून घेतो पूर्ण घेवडा. खूप खायला मजा येते. याच्यासोबत तांदळाची भाकर वगैरे पाहिजे किंवा नाचण्याची भाकर वगैरे, तर अजून इंटरेस्टिंग असते खाण्यामध्ये. एकदम एकदम खाणं म्हणजे गावाकडची आठवण येते या गोष्टीमध्ये. मुंबई शहरामध्ये बोलतात पण गावाकडची सुकट असली की अजून मजा येते. एकदम मस्त सुकटीचा खमंग सुटलेला आहे. खरंच एकदम म्हणजे असणार, एकदम मजा असणार आहे आमच्या भाजीची खाण्यामध्ये. खूप महिन्यांनी बनवतो, असं बनते आमच्याकडे नेहमी नेहमी. पण हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला पहिलाच ही व्हिडिओ बघायला भेटणार आहे सुकटीमध्ये घेवडा म्हणजे. आता पूर्णपणे ह्याच्यामध्ये आपण मसाले वगैरे ऍड केले आणि सुकट पण ऍड केलेले आणि भाजी पण ऍड केली. पूर्ण साहित्य मिक्स करून घेतलेले आहे आणि भाजी आपली रेडी झालेली आहे. आपल्याला 5-6 मिनिटं ह्याच्यामध्ये झाकण ठेवावं लागेल, तरच ती भाजी पूर्णपणे शिजेल. त्यावर पाणी पण ठेवावं लागेल ना, आणि थोडं प्रमाणात पाणी ठेवूया आपण. कारण थोडं पाणी ठेवल्यानंतर मंद आचेवरती गॅस ठेवूया आणि एकदम 5-6 मिनिटांमध्ये भाजी रेडी होऊन जाईल. 5 ते 10 मिनिटांमध्ये ना. हा चला मग थोडा वेळ देऊया आपण आपल्या भाजी शिजण्यासाठी. तोपर्यंत आपण लवकरच येऊया रिटर्न. तोपर्यंत थोडा वेळ घ्या. आपण जे झाकण ठेवलंय ते मस्त वाफ सुटते, आतमध्ये भाजी मस्त शिजते आज. आणि 5-6 मिनिटांमध्ये तर भाजी रेडी होऊन जाईलच. थोडासा वेळ द्या फक्त. मस्त एकदम पाणी झालंय, एकदम मंद आचेवर ठेवलेलं गॅस. आता आपण लवकरच परत आपण भाजी वगैरे रेडी झालेली. तर हे घ्या आपली परफेक्ट रेडी झालेली एकदम सुकटीमध्ये घेवडा, म्हणजे घेवड्यामध्ये सुकट टाकून भाजी बनवलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. आवडत आहे का तुम्ही नक्कीच लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार, ही होती आजची रेसिपी. घेवड्यामध्ये सुकट मस्त भाजी झालेली आहे, मस्त सुवास सुटलेला आहे. आणि हे खाणं म्हणजे आपल्याकडे एकदम अलगच मजा असते. कारण गावाकडची होती रेसिपी. सुकटीमध्ये घेवडा, कांदा, टमाटर आणि लसूण वगैरे फोडणी वगैरे देऊन मस्त एकदम भाजी बनलेली आहे. आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडेल. आणि तुम्ही कुठे लागवडी करता, जर तुम्ही गावाकडचे असाल ना, नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. जर मित्रांनो थांबतो या ठिकाणी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेच ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.